महत्त्वाची बातमी आहे। पोलिसांच्या समन्स नंतरही कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर। कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा करण्यात आली। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिक अपडेट आहे? नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की 23 मार्चला कुणाल कामराने एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतर वाद जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला। कुणाल कामराला आतापर्यंत 2 समन जे आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलेले आहेत आणि कालच्या दुसऱ्या समनची अंतिम तारीख जी आहे ती काल 31 मार्च होती, परंतु कुणाल कामरा काल चौकशीला उपस्थित राहील अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु कुणाल कामरा काल चौकशीला उपस्थित राहिलेला नाही। आज उपस्थित राहतो का नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु मुंबई पोलिसांची एक टीम दादर माहीम या ठिकाणी कुणाल कामरा जे जुन्या घरी राहत होता त्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची विचारपूस केली की कुणाल कामराचा तुमच्याशी काही संपर्क झाला आहे का, तो मुंबईला येणार आहे का, या संदर्भात जे आहे ते मुंबई पोलिसांनी त्यांच्याशी चौकशी केलेली आहे। परंतु कोणताही संपर्क जो आहे तो त्यांच्या आई वडिलांचा आणि मुंबई पोलिसांचा देखील झालेला नाही। परंतु त्यानंतर कुणाल कामरा यांनी एक ट्विट केलेलं आहे, सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे की ज्या घरात मी 10 वर्षांपासून राहत नाही त्या घरामध्ये जाऊन पोलिसांनी माझ्या आई वडिलांसोबत जाऊन चौकशी आणि विचारपूस केली, तुमचा वेळ आणि यंत्रणा कुठेतरी वाया घालवताय अशा आशयाची सोशल मीडियावरती कुणाल कामरा यांनी पोस्ट लिहिलेली आहे। मुंबई पोलिसांच्या वतीने आतापर्यंत कुणाल कामरा याला 2 समन्स पाठवण्यात आलेले आहेत, परंतु कुणाल कामरा अजूनपर्यंत चौकशीला अद्याप उपस्थित राहिलेला नाही। त्याच्यामुळे आता मुंबई पोलिसांची खार पोलिसांची टीम जी आहे ते कुणाल कामरा याला 3रं समन देखील पाठवू शकतं। त्यामुळे कुणाल कामरा चौकशीला हजर राहतो की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कारण दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मद्रास न्यायालयाकडून जो आहे तो कुणाल कामरा याला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तो त्याचा वकील पाठवतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। खरं तर 31 मार्चला म्हणजे काल कुणाल कामरा खार पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहील अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु कुणाल कामरा मुंबईमध्येच दाखल झालेला नाही अशी देखील माहिती समोर येते। त्याच्यामुळे आता मुंबई पोलिसांचे खार पोलीस जे आहे ते 3रं समन देखील पाठवण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे 3रं समन्स पाठवल्यानंतर देखील कुणाल कामरा चौकशीला उपस्थित राहतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। प्रणिता, निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।